संपूर्ण भगवद्गीता वाचायला टाइम नसेल ना तरी 1 मिनिटाची रील बघायला नक्की टाइम असेल. तारा तिच्या मनाच्या विरुद्ध जेव्हा बृहस्पतीपाशी येते तेव्हा बृहस्पतीला समजतं की तारा गर्भवती आहे. मग तो बृहस्पती ताराला विचारतो की तुझ्या पोटात जे मूल वाढतंय ते कोणाचं आहे, माझं आहे का? आता असं विचारल्यानंतर ना तारा काहीच बोलत नाही. तारा एकदम शांत उभी असते. मग बृहस्पतीचा राग वाढतो. आता ह्यो राग बघून तिथं आजूबाजूची माणसं जमा होते ती आणि ती ताराला विचारू लागतात की तुझ्या पोटातलं मूल कोणाचं आहे. तरी तारा काही सांगत नाही. तारा गप्प. मग देवी येवता येते ती ते विचारतात की तुझ्या पोटातील मूल कोणाचं आहे. तरीही तारा त्यांना काहीच सांगत नाही, गप उभी असते. मग ताराच्या पोटातून त्या छोट्या मुलाचा आवाज येतो की आई, माझ्या वडिलांचं नाव काय? हे बारक्या मुलाची एक आशा बघून तारा सांगते की ह्या मुलाच्या वडिलांचं नाव चंद्रदेव आहे. हे ऐकल्यावरती बृहस्पतीचा राग शेवटचा टोक ओलांडून जातो आणि तो रागाच्या भरात त्या मुलाला श्राप देतो की तू ना स्त्री असणार ना पुरुष. आणि तो श्राप अशा मुलाला देतो की तो मुलगा अजून पोटातून बाहेर झालेला नसतो, तो गर्भामध्येच असतो. त्यानंतर ना ताराला पुत्रप्राप्ती होती. त्याचं नाव होतं बुद्ध. त्यानंतर ना एके दिवशी तो बुद्ध त्या ताराला विचारतो की आई, मी काय करावं? ना मी पुरुष आहे ना मी स्त्री आहे. मी लग्न करावं का नाही? आणि मी केलं तर पुरुषावर करावं का स्त्रीवर करावं? का मी लग्नच करू नये, सरळ आपलं ब्रह्मचारी बनावं? आता ही मुलाची उलाढाल बघून तारा म्हणते ह्या जगात सगळ्यांसाठी जागा आहे. जो स्त्री नाही, जो पुरुष नाही त्यासाठी सुद्धा, जो देव नाही, जो दानव सुद्धा नाही त्यासाठी सुद्धा, आणि जो यक्ष नाही आणि जो दैत्य नाही त्यासाठी सुद्धा. तू फक्त तुझ्या टाइमाचा वाट बघ, म्हणजे आशा कर की तुझा टवा टाइम येणार ना तेव्हा तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटणार. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. नेक्स्ट पार्ट बघायसाठी फॉलो करा. जय श्री कृष्ण.